जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, जे काही पोलीस भरतीचं आपण पुढे बोलणार आहोत त्या अगोदर आपण जे काही डी ग्रुपचे जागा निघालेल्या आहेत, अतिशय चांगलं काम आहे. 7 ट्रेडमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत आणि 40,000च्या जवळजवळ ह्या जागा निघालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस ज्या वेळेस ह्या जागा निघतात त्यावेळेस पुढे ह्या जागा वाढत जातात. म्हणजेच कमीत कमी 60,000पर्यंत याच्या जागा जातील अंदाजे. तर याचा जो काही पगार आहे तो बेसिक 18,000 आहे, परंतु ही भविष्यामध्ये जाऊन स्टार्टला तुम्हाला म्हणजेच स्टार्टलाच पगार तुम्हाला 38 ते 40,000 पगार आहे. आता सध्या 8वा वेतनसुद्धा लागणार आहे. ह्या 8व्या वेतनमध्ये तुम्हाला कमीत कमी 60,000पर्यंत पगार जाऊ शकते, 50 ते 60,000 तेही स्टार्टपासून. तर अतिशय मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये हा पेपर आहे. तर ह्या अगोदर ज्यांनी डी ग्रुपचे पेपर दिलेले आहेत त्यांना माहीत असेल की नेमकं कॅटेगरी काय आहे. तर 10वीच्या बेसिसवर हा पेपर असतो. 10वीपर्यंत फक्त 10वी पास लागतं. आणि ह्याच्या अगोदर जे काही 7 ट्रेडमधले गँगमन असू द्या, पॉईंट्समन असू द्या किंवा इतर जी काही पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी ITI लागत होता, परंतु आता ह्या पोस्टसाठी ITI लागत नाही. फक्त तुम्ही 10वी पास जरी असाल तरी याच्यासाठी तुम्ही पात्र आहात. तर बघा, ह्याची जी काही तारीख आहे ती डेट ऑनलाईन जी काही फॉर्म भरायची तारीख आहे ती बघा 23/1/2025 पासून स्टार्ट होत आहे आणि 22/2/2025पर्यंत ही एंड होत आहे. तर याची तारीख लक्षात ठेवा. 23/1/2025 ते 22/2/2025पर्यंत ही ऑनलाईन फॉर्म चालू आहेत. आणि जे काही तुम्हाला एडिट करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी टोटल तुम्हाला एक हे दिलेलं आहे, डेटसुद्धा दिलेले आहेत ते बघा. तर 25 पासून 25/2 ते 6/3 म्हणजेच टोटल तुम्हाला जवळजवळ 1 महिना. परत त्यानंतर तुम्हाला एडिटिंगसाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर बघा, याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बघा एज किती लागतं. तर तुम्हाला माहिती असेल तर याच्यासाठी जी काही कॅटेगरी होता तो 33चा कॅटेगरी होता. तर याच्यामध्ये जे काही कोरोना महामारी आली आणि त्या महामारीमुळे सर्व जीवन विस्कळीत झालं आणि त्याच्यानंतरनी जे काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी होते त्यांचे वय वाढत गेले आणि ते स्पर्धा परीक्षेपासून मुकले. तर याच कारणामुळे ह्या रेल्वे जी काही डी ग्रुप आहे यांच्यामध्ये 3 वर्षांनी वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. 3 वर्ष. बघा, 33 जर असेल, जनरलला जर 33 असेल, 33 होतं तर ते 36 झालेलं आहे. तर बघा, ज्याचं ओपनमध्ये आहेत आणि ज्याचं वय 36 आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि SC ST आणि जे कास्टवाले आहेत त्यांच्यासाठी बघा तुम्ही 36+5 करू शकता. 36 आणि 5 जर झाले तर 41 वयापर्यंत तुम्ही हा जे काही पोलीस भरतीचा फॉर्म आहे, डी ग्रुपचा फॉर्म आहे तो तुम्ही भरू शकता. तर 100 मार्काचा हा पेपर असतो. आणि बघा, ह्यात गणित बुद्धिमत्ता आणि जे काही GK आणि जे काही सायन्स असतं हे ह्याच्यामध्ये आहे. आणि मैदानी चाचणी बघा, पहिलं तुमचं जे काही रिटर्न होणार आहे, रिटर्न झाल्यानंतर बघा तुम्हाला एकाच 3 म्हणजे जर तुमचे 3 चुकले तर 1 मार्क कट होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही या रिटर्नमध्ये जर पास झाला फिजिकलसाठी तर तुम्हाला बघा 4.15 मध्ये तुम्हाला जे काही 35 kg 1000 मीटर 4.15 मध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. आणि जे काही 100 मीटर आहे ते 35 kg वजन घेऊन रनिंग करायचं आहे. तर हे असं मुलांसाठी आहे. तर बघा, सर्वांसाठी इथं एजसुद्धा ह्यावेळेस वाढवण्यात आलेला आहे. आता राहिला आपला पोलीस भरतीचा विषय. तर बघा, पोलीस भरतीमध्ये सुद्धा मी 100% तुम्हाला सांगतो की हे जे काही पोलीस भरतीचं एज आहे ते 100% वाढणार आहे. ते सुद्धा 3 वर्षांनीच वाढणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण आपण ह्याच्या अगोदरसुद्धा जे काही व्हिडिओ बनवले होते तो व्हिडिओ आपले सक्सेस ठरलेले आहेत. आणि तो भविष्यामध्ये तो म्हणजे जे काही आपण व्हिडिओ बनवत होतो गेल्या वर्षीसुद्धा ते पूर्ण टोटली म्हणजेच खरे ठरलेले आहेत. याचप्रमाणे आता जे काही मी थंबनेल बनवलेलं आहे हे तुम्ही 100% धरून चला की 3 वर्षे वाढ होणार आहे. कारण बघा, MPSC जे काही ॲड पडलीमध्ये त्यामध्ये सुद्धा कोरोना महामारीमुळे 1 वर्ष वाढून दिलेलं आहे. आणि आता हे काही GR आलेलं आहे डी ग्रुपचा रेल्वेचा त्यामध्ये सुद्धा 3 वर्षांची वाढ ही
करण्यात आलेले आहे, त्या अनुषंगानेच जे काही पोलीस भरतीचा सुद्धा पेपर आहे, त्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा 3 वर्षे वाढ 100% म्हणजे 100% भेटणार आहे. ही जे काही पांढऱ्या काय म्हणतात काळा दगडावरची पांढरी रेघ आहे. तर तुम्ही जे काही निराश होऊ झालेले आहेत की बाबा माझं वय संपलेलं आहे, डिपार झालेलं आहे, तुम्ही कोणी घाबरू नका. 3 वर्ष वाढणार आहे, तुम्ही प्रॅक्टिस चालू करू ठेवू शकता. इतका व्हिडिओ होता. तर डी ग्रुपचे अजून सांगतो, डी ग्रुप हा अतिशय चांगला पेपर आहे. सर्व मराठीमध्ये आहे, 100 मार्काचा पेपर आहे. जे काय आपलं जसं काय पोलीस भरतीला पेपर पडतो त्याच टाईपमध्ये हा डी ग्रुपचा पेपर पडतो. तुम्ही बिंदासपणे 23 तारखेपासून फॉर्म भरून टाका. कोणताही विचार करू नका. पोलीस भरती करत बसू नका, कारण यामध्ये बरेच मुलांचं एज बार झालेलं आहे. जे एज बार झाले किंवा त्या जे पोलीस भरतीमध्ये लकीली चान्स बसला नाही त्यांनी सुद्धा डी ग्रुपमध्ये बसून डी ग्रुप परीक्षा देऊन ते सुद्धा आज बंगले गाड्या घेऊन फिरत आहेत मित्रांनो. तर तुम्हाला इतके सांगतो. तर तुम्ही सुद्धा डी ग्रुपला फॉर्म भरा. कुठलीही पोलीस भरती करत बसू नका. जर तुम्हाला पोलीस भरतीला अपेक्षा येत असेल तर बघा, इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आपण असेच भविष्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. जय हिंद.